मॉर्निंग. के के द किंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्ही बघू शकता आपण आलो आहोत उरणला आणि आम्ही निघालो आहोत वन डे ट्रिपसाठी खोपोली फार्म हाऊसला. खोपोलीला एक फार्म हाऊस आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. तर सगळेच चाललो आहोत आपण, फॅमिली ट्रिप आहे आपली. आणि इथे बाहेर बघू शकता सगळे आलेले आहेत. ते सगळं पॅकिंग चालू आहे, गाडीत कोणाच्या काय भरायचं काय नाही. म्हणजे ऑलमोस्ट इथे फक्त आम्हीच आहोत, सोनमताई, संतोष मामा आणि आम्ही. इथून आता आम्ही निघू, मग मावशी, विश्वास मामा सगळे तिकडे भेटतील. गुड मॉर्निंग. तर बघा आता आम्ही निघालेलो आहोत इथून. आपल्या या तिन्ही गाड्या निघाल्या आहेत. ही संतोष मामांची गाडी, ही सोनमताईंची गाडी आणि आता ही आमची गाडी. चला 31st पिकनिक आहे आमची ही. बट 31st कसं सगळे कुठे ना कुठे म्हणजे सगळं फुल होतं, हॉटेल्स, फार्म हाऊस. सो त्याच्या आधीचा हा आजचा सॅटर्डे संडे. चला आता आपण मी लॉक करते गेट, मग आपण मावशींच्या इथे जाऊया. बघू त्यांची काय काय तयारी झाली, रेडी आहेत की नाही. इथे अजून थोडी पॅकिंग आपली बाकी आहे, बर्फ वगैरे टाकायचं आहे. ह्या दर्शना मामी आलेले आहेत. थंडाचं काम चालू आहे, सॉफ्ट ड्रिंकचं काम चालू आहे इथं सध्या. सॉफ्ट ड्रिंक, आईस. इथे मावशी यांची पॅकिंग चालू आहे. कुठे कुठे चालले, कुठे एवढे पॅक करून? गोवा गोवा काय मामा, एवढ्या बॅगा कुठे चालले? कुठे चालले एवढ्या बॅगा घेऊन? आपल्याला माहिती ना, गोवा. गोवा गोवा. अजून आपल्या गाड्याच फुल होत आहेत, सामान बिमान लावायचं चाललंय. आम्हाला निघायचं होतं 8 ते 8:30 पर्यंत आणि इथे वाजले ऑलमोस्ट 10 वाजायला आलेत. काय कधी निघतोय की अजून किती वेळ लागतोय काय माहिती नाही. विश्वास मामा अजून, आता फक्त मावशींची फॅमिली बाकी आहे. मोरया मोरया, जय. तर आत्ता आम्ही आलो आहोत नडाल इथे. हे छान, म्हणजे मलाही माहिती नाही, गावाचं नाव आहे इथे लिहिलं आहे नडाल. पण इथे छान काहीतरी फेमस हे ठिकाण आहे, टुरिस्ट स्पॉट आहे हा. तर बघूया, तुम्हाला दिसतंय बघा लांबून ती मंदिरं. चला बघू. मला टाकून फोटो काढतो.
मंदिराचं नाव काय आहे? काढू? हा बघा दाखवतो मोबाईल दाखवला मोठा ग्रुपचा घेऊ चालय खाली हे चला उभे राहा लाईन फोटो काढा या फोटोग्राफर या जा इथं सांग वडापावच्या लाईनीला हा इकडनं पूर्ण व्ह्यू येईल आता इकडे राहा सगळं सोनम इकडे राहते सगळं मंदिर होते राहा इकडे सगळी राहा इकडे सगळं फोटो येते सगळं मंदिर येते ना असं इकडनं काढावं सांगतो जायच ये जवळच आहे बोलत होती ना ये रे आता नाही मिळणार चाल आम्ही पोचलोय मंदिराच्या आवारात पुढे तर इथून सरळ गेलं की पुढे मंदिर आहे किती गर्दी आहे बघा इथूनच लाईन सुरू झाली आहे सॅटरडे आणि सुट्टी असल्यामुळे गर्दी आहे खूप गर्दी आहे आणि आपल्याला अजून पुढे फार्म हाऊसला जायचं आहे खोपोलीला त्यामुळे आपण दर्शन नाही घेत आहोत फक्त आलो आहे म्हणून तर फक्त बाहेरचा परिसर बघूया आपण सगळा तेच बोलते लाईन बिनला लागले कुठून गेले आज काय माहिती कोण बाकी कोण कुठे भेटतच नाही आहेत आम्हीच इथे हा तलाव आहे बघा इकडे सगळ्यांचं निसर्गाच्या सानिध्यात भोजन चालू आहे नाही कोण कोण काय काय जेवतंय बघा हे बघा मस्त हल्दीमध्ये चिकन मटन कोलबी शेंगदाणा फ्राय सुरमई भाकरी वांगी शेवची भाजी वांग्याची भाजी भजी वाटाण्याची भाजी
अरे भजी दे ना काय बोलतो त्याला दाल खिचडी. ते हे लोक काय जेवतात बघूया. या चिकन खा हे लोक पण चिकन खात आहेत. या जेवायला बेबी काय खाते? बेबी मजा बघ. बेबी जेवली? तू जेवला बाबू? काय जेवला? भात. तू? चल तर आता आमचं जेवण वगैरे झालंय. आम्ही निघालो आहोत खोपोलीला आपल्या फार्म हाऊसला. गेली मस्तपैकी जेवलो, गेली दक्ष मज्जा. आता चला फार्म हाऊसला भेटूया आता. आपण पोचलेलो आहोत आता घरात फार्म स्टे वरती. पूर्ण एकदम असं गावठाणच आहे. हे बघा, हा बाहेरचा व्ह्यू आहे. नंतर अंधार झाला की मला दाखवता येणार नाही, सो आत्ता दाखवते. एकांत छान असं आहे. ओके, बरेच आहेत वाटतं. हे बघा, इथे गाडी पार्किंग आहे. आपली गाडी तिथे लागली आहे. झोपाळा, हे बघ झोपाळा आहे बघ टायरचा. बस. आणि हा स्विमिंग पूल आहे. हा डायनिंग एरिया आहे. इथे स्विमिंग पूल आहे आणि ह्या रूम्स आहेत. चला बाकी नंतर आपण आतून रूम बघूया. खोकतोय तो. आता आमचं स्विमिंग वगैरे सगळं झालेलं आहे. एन्जॉयमेंट, स्विमिंगची एन्जॉयमेंट झालेली आहे करून. आता रात्रीच्या जेवणाची तयारी आणि बाकी अशीच चिलिंग. सगळी मुलं वगैरे आता खेळत आहेत. आणि आता मी रात्रीचा व्ह्यू दाखवते छानपैकी. बाबू पण झोपला. हा बघा, मस्त लाईट्स लावलेले आहेत स्विमिंग पूलला. इथे सगळ्याजणी बसल्या आहेत. आता रात्रीच्या जेवणाची तयारी चालली आहे.
इथे तन्विश आणि खेळतोय. रियान आणि तन्विश खेळत आहेत. मस्त फार्म हाऊस आहे, गार्डन वगैरे मस्त छान आहे. आता थोडं 7 वाजलेत आणि थोडं गार पण वाटतंय. आता रात्री बघू कितपत थंडी आहे. आणि इथे सगळे खेळतायत, बॅडमिंटन खेळतायत. टुर्नामेंट चालली आहे. हो, नॅशनल लेवल काय. चला आता आपण जेवणाची तयारी करूया, मदती करूया. चला, म्हणजे मग जेवणं झाली की मग आपल्याला नंतर थोडं अजून बसून छान एन्जॉय करता येईल. रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे. चिकन पकोडा, भात आणि इथे चिकन आहे. हे बघा, चिकनची ग्रेव्ही, हे रेडी झालेले पकोडे.
मामाही थांबला चोरीचा थांबला मामाही थांबला प्रेमाने देहात हाके तूच माझी मैना करू नको तैना या इश्काच्या गोड गोड राती रत सारी आपली घाई नाही थांबली रत सारी आपली घाई नाही थांबली तुम्ही माझी साथ थोडा वेळ बसा कर कर सुसा या प्रीतीच्या धुंद धुंद राती दूर अशी तू राहू नको आठवडी ठेवू नको रात नशिनी तू ही रसिनी मदनाचा सुटलाय वारा सजीवाला लागू नको घासासा देऊ नको प्रेम दिहाया सारे महा प्रीतीचा रंगलाय नारा चप्पा चल चले चप्पा चल चले चप्पा चल चले चप्पा चल चले बनी बनी गरिया तेरी बनी बनी गरिया तेरे चप्पा चल चले चप्पा चल चले बनी बनी गरिया तेरी बनी बनी गरिया तेरे यारा बे परदेसिया चप्पा चले चप्पा चले गोरी चटकोरी जो कटोरी से खिलाते थे जुम्मे के जुम्मे जो सुरमे लगाती थी गोरी चटकोरी जो कटोरी से खिलाती थी जुम्मे के जुम्मे जो सुरमे लगाती थी बच्ची मुंडे के तले चप्पा चले चप्पा चले चप्पा चले
चप्पा चप्पा चलना चले और झुकी मोटी मोइने झुकी मोटी मोइने रसोई में पुकारा था लोहे के चुमके से लिपटे को मारा था झुकी मोटी मोइने रसोई में पुकारा था लोहे के चुमके से लिपटे को मारा था अभी बदला चूल्हा जले चप्पा चप्पा चले चप्पा चप्पा चले पानी पानी यारी तेरी बोनी बोनी गेरी तले चुनी लेके सोती थी कमाल लगती थी चुनी लेके सोती थी कमाल लगती थी पानी में जलता चराग लगती थी चुनी लेके सोती थी कमाल लगती थी पानी में जलता चराग लगती थी दीवा तेरी याद चप्पा चप्पा चले गोरियों के पैर चले पीली पीली मेहंदी जले कोण कोण येते रील मध्ये आता
मॉर्निंग. के द किंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे आमच्या ट्रिपचा सेकंड डे, संडे. आणि बघा किती मस्त सकाळ. तसं थोडं लेटच आहे, एकदम काही सकाळ नाही आहे. काल उशीर झाला तर सगळे लेट झोपलो. आमचा बाबू झोपेपर्यंत पण 2 वाजले ॲज युजल. आणि आता वाजले आहेत 8:30, 8:45 झालेत. तर एक एक उठत आहेत. मस्त इथे छान झाडं बिडं छान आहे. आता थोड्या वेळाने नाश्ता वगैरे बनवायचा आहे. बाबू आणि खेळत आहे तिथे. हा बघा, बाबूला तर स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे. तनू पण उठलाय. तनूला मामाने उठवलं. एवढी थंडी वाजते. खूप हॉट कोल्ड सॉरी. तेवढी नाही आहे, रोजच्या पेक्षा थोडी कमी आहे थंडी. ओ पडला बाबू, पडला. तर नंतर आता नाश्ता वगैरे करू, तेव्हा भेटूया. बघू कोण कोण उठतात. उठवावंच लागेल, नाश्ता करायचा म्हणलं उठवावंच लागणार. आता आज पूलमध्ये कोण जाते काय बघू. पाणी अजून पण गार आहे. चला आता ही बघा, पोहे बनवायची तयारी चालू आहे. कांदे पोहे. याच्यात तुरीच्या शेंगा उकडत ठेवल्या आहेत. आणि आमचे वडे आता एवढेसेच राहिले आहेत. चहा बरोबर आम्ही खाल्ले. आणि बाकीची मंडळी मटन चिकन आणायला गेले नंतर जेवणासाठी. तर कोण कोण येत आहे बघू नाश्ता करायला. आणि इकडे मुलं ऑलरेडी आता स्विमिंग पूलमध्ये गेली आहेत. त्यांना हे बा राहवलं नाही, स्टार्ट केलं आहे मजा करायला. सनया तर नक्की आजारी पडणार आहे. मग पाणी थंड आहे, ऐकत नाहीत. काय गॅस चालू आहे, कोमट असायला पाणी. ही लोक काय झाडं बघायला गेलेत वाटतं. आपण पण नंतर झाडांची टूर करूया. मस्त झाडं लावली त्यांनी. चला आता आपण हा सगळा परिसर बघूया. मस्त झाडं बिडं लावलीत कसली कसली बघूया. काजूची झाडं आहेत. हे बघा आंबा आहे. हा नारळ आहे. आंब्याची अजून आहेत. हा कसला लिंबूचा आहे का कसलं नाही. हा केळी मगाशी काढली त्यांनी, एक फणा काढला. केळी लागली आहेत. हे शेगलाचं झाड आहे बघा. ते बारीक बारीक मुळा पण लावलाय. हा बघा, हे जामचं झाड आहे. जाम लागलेत मस्त. हा मस्त छोटे छोटे आहेत. हा काजू आहे.
परत केळ्याचं झाड ते, आंब्याची पण खूप आहेत. हे जांभळाचं आहे. पसरतात ना झाडं का? हो, पण ती अशी खालीच राहतात, म्हणजे मोठी उंच नाही होत. साडीवर दोन आले होते आता मागे. आमचा कधी बसणं लाव मग आमच्या साडीवर आले होते मम्मी घर बांधायला घेतलं तेव्हा, आला ना आमच्या साडीवर शेतावर. घर बांधायला घेतलं तेव्हापासून आम्ही अननस तो हे करून ठेवलाय, अजून नाही. तो मी आणला बोकावून लावले. हे बघा किती ती स्टार फ्रूट आलेत बघा, आणि मस्त लागतात हा. आम्हाला यांनी दिलेले खायला, छान, म्हणजे पिकले ना की हे फ्रूट एकदम मस्त गोड लागतं, आणि कच्ची जर खाल्लीत तर जरा आंबट अशी असतात. खूप आहेत. ते ते बघा मुळा आणि कोथिंबीर. वांगी मोठी मोठी टोमॅटोचं झाड बघा, टोमॅटो आलाय बारीक. त्याच्यावर नाही. चला इकडे जरा मोठा झाला. वांगी हा काय वांगा, वांगा इथे फुल आलाय म्हणजे इकडे येईल आता. ते शेतूचा बघ झाड, कसलं शेतूची फुलं आली, काली झाल्या, गोड किती लागतं नाही. आणि पॉवर ऑफ लावतो ना, अशी मोठी मोठी काली छोटी गोल. हा लाल आली आहेत ती. आली बघ इकडं या झाडावर. हा इथे बघ. काली होतं, गोड लागतात. मग माग किती शेतू शेतू पाहू. कलमा झाड आता आपल्या ते दुसरं झाड कलमाला मोर आलाय. हा ना. हे बघ 5-6 7-8 असं या. हे बघा हे अननस आलाय परत. आमचे पोहे रेडी झालेत बघा, पोहे खातात सगळे. ओनली चिकन, मटन येतोय नाही मामींचे. काय 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 घेऊन आले? मटन, चिकन आणि बाटले. कसल्या बाटल्या? ते काय बनते बघा आता.
काय चाललंय? संतोष मामा स्पेशल. संतोष मामा स्पेशल. जिरी मिरी. खूप लांबून लांबून ऑर्डर असतात आपल्याला जिरी मिरीसाठी. मग काय आता 2 दिवस मी इकडे चाललोय युकेला, खास जिरी मिरीसाठी बोलवलाय. इकडे पण नव्हतं पण यांनी फोन केला म्हणून आलोय. हा. नाही तुम्ही बिझी असता ना. तुझी शेड्यूल माझा मॅनेजर एका हप्त्याचा प्रोग्राम सांग आपलं. या बघा दोघी कशा काळ्या काळ्या झाल्यात पाण्यामध्ये एवढा वेळ राहून राहून. माहिती काय जिरी मिरी चिकन भात. मामांचं ताट रिकाम आहे. कोण देत नाही मग काय. मामांना कोण मटनच देत नाही. इंडिया में कितने सारे स्टार्टअप ग्रो कर रहे हैं. खाना घर तक डिलीवर करने के लिए आया, मैं कपड़े खरीदने के लिए आया, तुमचे कुठे आहेत? ऑनलाइन ऑर्डर कर. अब टेक्नोलॉजी इतनी आगे बढ़ गई है तो एक ऐसा ऐप भी बना देते हैं जो आपके मन में चल रहे चला, सवाल आता आम्ही पण जेवून कर घेतो. दिला सकते हैं. शादी कब होगी. तर आता आम्ही या फार्म हाऊसमधनं निघतोय. 4:15 होत आलेत. सगळं आवरलंय. ते बघू शकता सगळ्यांचं झालंय. सगळे तयारीत आहेत निघायच्या. दुसरी फॅमिली आलेली आहे ही इथे आता फार्म हाऊसवर राहायला. सगळे रूम रिकामे केलेत. इथे आमच्या आता गाड्या भरत आहेत. म्हणजे झालं ऑलमोस्ट सगळं सामान भरलंय. बाबू आत्ता बसलाय परत झोपाळ्यावर. अरे इथून लाईन मध्ये उभं राहा. हे बघा अजून यांच्या बॅगा बांधायचं चालू आहे. चला 1 डे पिकनिक ओव्हर. आता जो तो आपापल्या घरी. आम्ही पण उरणलाच आहोत अजून. आता परत जैसे थे आपली रुटीन सुरू. मग वेनेसडेला 31. चला. हे घरत काका आहेत. ह्यांचाच हा घरत फार्म स्टे आहे खोपोली येथे. इमॅजिकाच्या इथून जवळच आहे. सगळ्यांनी नक्की इथे भेट द्या. खूप छान आहे. छान आमची सेवा केली सगळी. मस्त मजा आली सगळ्यांना. हुर्रे हुर्रे हुर्रे. नक्की. चला फायनली आम्ही निघालो घरत फार्म स्टे मधनं. येस आम्ही आपापल्या घरी जायला निघालो आहोत. चलो बाय बाय. बघा मस्त सनसेट झालाय. निघालोय. वाजलेत 5:30. आता घरी पोचायला किती वेळ लागेल? 2 तास. ओके. तर ट्रॅफिक वगैरे लागेल काय? मॅपमध्ये ट्रॅफिक दाखवत नाही. म्हणजे अजून मस्त एकदम शांत जागा आहे. खूप एन्जॉय केलं. पोरांनी खूप एन्जॉय केलं.